नांदेड ब्रेकिंग. नांदेड भुरभुशी येथे मध्यरात्री घराला अचानक आग लागून घरातील संसार साहित्य जळून खाक. छोटीशी वासरे आगीमध्ये भाजून निघाली. घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक व आगीत लाखो रुपयांचे नुकसान. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भुरभुशी येथील आडेलू पोताजी काळेकर यांच्या घराला अचानक मध्यरात्री आग लागली. आगीमध्ये घरामधील संसार उपयोगी साहित्य आगीमध्ये जळून खाक झाले आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ही आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याने सर्वच घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. घरामध्ये काही जनावरे बांधले असताना छोटीशी वासरं आगीत भाजून निघाली आहेत. कुटुंबातील व्यक्तीने शासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे. प्रतिनिधी गजानन जिरेवार, आष्टीकर. लक्ष्मीबाई पोतना काळेकर, भुरभुशी गाव, भोकर तालुका. कसं झालं मावशी? कसं झालं? आता झोपून होतो रात्रीला 12 वाजता. उगीची वरची वरी आग लागली. मग मला बाहेर काय की लोक ओढून काढले. मी निघलो बाहेर, पुन्हा सगळे मदत केले की पाणी सगळे वगैरे आणून टाकले घरामध्ये. माझ्या घरामध्ये मुलं बाळ कोणी नव्हते. पाणी द्या गेले ती शेतीला. मी एकटीच होतो, 2 पोरं. आता हे तोडायला काय दही आग लागली, चमडे निघाले, दही लावलो. गहू होते, 5,000 रुपये होते, आणि डाळ होती, तांदूळ होते. एवढं उद्योग झालं आता आमच्या संसाराचं. काय आहे आता सगळं 4-5 लाख हजाराचे येणं झाले. हातात 4 वासरं जळून गेले, सोडून काढलो. बैलेला आग लागाली होती, बैल सोडून काढलो. त्याचंच आग लागून काय करू आता बापू. जळून गेले माझं वासर, ढोर सगळी नुकसान झाली बापू. येऊन मदत करून आम्हाला काहीतरी देणगी दिल्यानं माझ्या लेकाचं संसार चांगलं होते बापू. माझा लेक त्याचं तितकं कधी संसार करायला म्हणजे बापू. बापू आमच्यावर एवढं देव कसं खोपलं बापू. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.